सर्टिफिकेट येऊन सुद्धा कॅबिनेट मध्ये त्याच्यावर चर्चा होत नाहीये। म्हणून आज आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर उतरून सरकारवरती दबाव आणून आपला विषय या मंत्रिमंडळात निकालात काढावा आणि लवकरात लवकर आपला जी.आर आपल्या हातात यावा यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे। आता या अखेरपर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागल, त्याच्या आधी आपल्याला काम करून घ्यावं लागेल हे। आणि हे सगळं करत असताना आपल्या बऱ्याच आशाताईंना मला एक विनंती करायची आहे। सगळ्यांना माहिती आपण संपात आहे, परंतु काही मोजक्या आशा ज्या अजूनही एएनएमच्या ऐकण्यात येत आहेत आणि आकडेवारी देत आहेत। काय तुम्हाला एएनएम पैसे द्यायला लागलेत का घरात बसून? अजिबात कुणी पण एएनएम ला आकडे द्यायचे नाही, लक्षात घ्या। आणि 2023 ला मोदी सरकारनं भारत पल्स पोलिओ मुक्त म्हणून जाहीर केलेला आहे आणि आता कशाचे आकडे मागतायत त्यांनी 0 ते 5 चे आपल्याला हा विचार करा थोडासा। आणि एएनएम तुम्हाला फोन करते, मी परवाच्या 12 तारखेच्या आंदोलनात सांगितलेलं आहे सगळ्यांना, मला कुणी फोन करायचं नाही। मला फोन कधी करायचा मॅडम, तिनं मला असं म्हणली, मी तिला डबल असं म्हणले। धमकीच्या तिथं त्यांनी तुम्हाला हेच धमकी दिल्या तर मी 4 धमक्या दिल्या असं सांगून मला फोन करायचा म्हणून सांगितलं होतं। कुणीही मला फोन केला तर असा फोन आला पाहिजे। मॅडम माझ्यावर अन्याय होतोय, आम्हाला या ठिकाणी बोलवलं जातं, हे मी बिलकुल ऐकून घेणार नाही। लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक जणी रणरागिणी आहात आणि आपल्या रणरागिणीपणा आता दाखवायची वेळ आलेली आहे, लक्षात घ्या। तर या ठिकाणी सांगण्याचा उद्देश अजून एक आहे की परवा 26 जानेवारी झाली, मी 26 जानेवारीला सगळ्यांना आवाहन केलं होतं, देशाबद्दल प्रेम मला पण आहे, असलंच पाहिजे। तुम्हाला पण देशाबद्दल प्रेम आहे, सगळ्यांना आपल्या देशाबद्दल प्रेम आहे, त्याच्यात वाद नाहीये। आणि मलाच काही अशा समजावून सांगायला गेल्या देशप्रेम, तुमच्यापेक्षा जास्ती तरी किमान देशप्रेम माझ्यामध्ये पण आहे, लक्षात घ्या। इथं देशप्रेमाचा विषय नव्हता, आपला जी.आर निघत नाहीये म्हणून या शासनाने जे काही आपल्या बाबतीत केलं असेल त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा विषय होता। म्हणून तुम्हाला आवाहन केलं होतं की या वेळेच्या प्रजासत्ताक दिनाला कुठलीही आशा, कुठलीही गटप्रवर्तक प्रजासत्ताक दिनाला आपल्या पीएससीला जाणार नाही। तरी आमच्या काही देशभक्त भगिनींनी गेल्या, फोटो काढल्या आणि तो फोटो अजून आमच्या तोंडावर मारला। हे काय उपयोगाचं तुम्ही सांगा मला? काय मोठं पण मिळालं तुम्हाला संघटनेच्या विरोधात जाऊन? तर कृपया असं कोणी करू नका। आणि येणाऱ्या जे काही लढाई आहेत, आता आपल्या हातात फक्त 15 ते 20 दिवस राहिलेले आहेत। या 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला जेवढी तीव्र आंदोलन करता येतील ती तीव्र करणार आहेत आपण। आता 2 दिवस फक्त वाट बघायची, उद्याचा आणि परवाचा दिवस या शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या विषयी काय निकाल लागतो तो, त्याच्यानंतर मग आपण आपले एक आंदोलन सुरू करणार आहे। मग ते पीएससी पातळीवरून ते तालुका पातळीपर्यंत असं। आता इथल्यानंतर आपल्याला आपल्या गावात जाऊन लोकांना सांगायचंय की हे सरकार कसं फसवतो आपल्याला, लक्षात घ्या। आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठा आरक्षणाचा एवढा मोठा इश्यू झाला, ग्रुपवर बरेच जणांचे मला प्रश्न येतात, बघा मराठाच्या ह्याच्यात आरक्षणामध्ये लोकांनी कसं आंदोलन केलं, त्यांना लगेचच झालं। बहिणींनो, 3-4 वर्ष झालं मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे, 3-4 वर्षापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे, परंतु हे मराठाचं आरक्षण सुद्धा दिलंय ते अजून फायनल झालेलं नाही। आरक्षण कधी मिळायला पाहिजे, हे जर त्यांनी जे काही आंदोलन केलं त्यांना जर सेपरेट आरक्षण मिळालं असतं तर ते आंदोलन खरं यशस्वी असलं असतं, परंतु त्यांनी काय केलं, ओबीसी मध्येच अजून त्यांना आरक्षणाचा मुद्दा आणलेला आहे। म्हणजे ओबीसीचा जो काही हक्क आहे त्याच्यामध्ये अजून यांना घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे सरकारची धोरणं लक्षात घ्या तुम्ही। आणि काय आहे, मराठा आरक्षणाचा नुसता मसुदा तयार केलेला आहे, त्या मसुद्यावरती 15 तारखेपर्यंत हरकती मागवलेल्या आहेत, म्हणजे कुणी हरकती घेतल्या तर परत हे प्रकरण कोर्टात जाईल, मग परत तो आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडेल। म्हणजे एकीकडे घोषणा करायच्या, एकीकडे आश्वासनं द्यायची आणि दुसरीकडे पुन्हा प्रश्नचिन्हामध्ये सगळ्या गोष्टी अडकवायच्या। आपल्या बाबतीत तसंच केलं। अंगणवाडीच्या मोर्चाचं काय झालं तुम्हाला माहितीये, आणि अंगणवाडीच्या मोर्चाप्रमाणे आपलं व्हायला पाहिजे का? नाही ना, मग ते तुमच्या हातात आहे। आपला जी.आर काढणं हे आपल्याच हातात आहे। त्यामुळे या शासनाच्या खेळी लक्षात घ्या
आणि या आरक्षणाच्या बाबतीतला विषय असू दे किंवा शैक्षणिक विषय असू दे किंवा आरोग्य विषय काही असू दे मुद्दे, आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. जरी या शासनाने आपल्याला मोबदला वाढ दिली तरी पण हे सरकार आपल्याला 2024 मध्ये नकोय. का तर याच्यामध्ये जर पैसे खाऊन जर तुम्ही फुटत असाल तर तुम्ही आमचं काय कल्याण करणार आहे? लक्षात घ्या. तुम्ही जर फुटत असाल तर आमचं काय कल्याण होणार आहे? आज तुम्हाला माहित नसेल, मराठा आरक्षणाचं जेव्हा आंदोलन सुरू होत होतं त्यावेळेस 65,000 जिल्हा परिषदच्या शाळा खासगी कंपन्यांना हवाले करून दिलेले आहेत. लक्षात घ्या. जिल्हा परिषदच्या शाळा सगळ्या बंद पाडून खासगी कंपन्यांना दिलेल्या आहेत. आज आपली बहुतांश सगळेजण ग्रामीण भागातले आहेत. आपली बहुतांश मुलं ही ग्रामीणच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत. आज जर त्या शाळा सगळ्या जर खासगी कंपनीला दिल्या तर खासगी कंपन्यांकडे गेल्यानंतर खासगीमध्ये काय असतं हे मी तुम्हाला सांगायला नको. आज खासगी शाळांच्या फी तुम्हाला माहित आहे किती भरमसाठ वाढलेल्या आहेत. काय काय होतं तिथं तेही तुम्हाला माहित आहे. आज आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पण या लोकांनी निर्माण करून ठेवलेला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे आणि या सरकारचं लक्ष फक्त खोक्यांकडेच आहे. लक्षात घ्या. आपल्या कुणाकडे लक्ष नाहीये. म्हणून एक आशा जर ठरवली, एक आशा 1000 लोकसंख्येत काम करते तर त्या आशेने जर ठरवलं तर हे सरकार 2024 मध्ये आपल्याला दिसणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे या जातीमध्ये वाद निर्माण करणाऱ्या सरकारच्या विरोधात, आपल्या सगळ्यांच्या मागण्यांच्या वरती विचार न करणाऱ्या सरकारच्या विरोधात आपल्याला आता उभं राहायचंय. आता या ठिकाणी मी जास्ती न बोलता एवढंच तुम्हाला आव्हान करेल, जोपर्यंत संघटना सांगत नाही तोपर्यंत कुणी माघार फिरायचं नाही, तोपर्यंत कुणी एलएमला आकडेवारी द्यायचं नाही, तोपर्यंत कुणी आपल्या संघटनेच्या विरोधात काही करायचं नाही. एवढं तुम्हाला तुमच्याकडून मी आश्वासित करून घेते आणि या ठिकाणी थांबते. इन्क्लाब जिंदाबाद.